नमस्कार मित्रांनो, माझे होशील का भाग 2. तिने आत्याकडे पाहिले. आत्याने नकारार्थी मान हलवली. तोही काही वेळ तिथे थांबून तिला स्टेजवर भेटून खास तिच्यासाठी आणलेलं गिफ्ट देऊन निघून गेला. तिला निरोप देऊन कदाचित कायमचा. आता पुढे वॉर रूममध्ये थोडं तंग वातावरण होतं. सर्वजण एका महत्त्वाच्या विषयावर चर्चा करत होते. प्रोडक्ट हेड रोहित आणि त्यांचे ज्युनियर प्रेझेंटेशन देत होते. प्रोडक्ट मॅनेजर अंबर आणि इतर सगळे त्या स्लाइड्स बघत होते. अंबरला अजूनही प्रोडक्ट डिझाईन पसंत पडत नव्हती. त्याला 100% खात्री होती की क्लायंट कन्व्हिन्स नाही होणार. ही डिझाईन पण आधीच्या डिझाईनसारखी रिजेक्ट होईल. अंबर अधूनमधून प्रश्न विचारत होता, पण उत्तरांनी समाधान होत नव्हते. त्याच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. रोहित, मला नाही वाटत हे वर्क आउट होईल. ट्राय समथिंग डिफरंट. हो सर, मी टीमसोबत यावर काम करून तुम्हाला कळवतो उद्या दुपारपर्यंत. काय तो रिपोर्ट दे मला, म्हणजे तसे प्लॅन करायला. हो सर. त्यानंतर मीटिंगचा थोडा रंग बदलला. क्लायंट कसा कंजूस आहे, कशा चुका काढतो, इथपासून ते आधीचे क्लायंट कसे होते यावर गप्पा रंगल्या. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. कम इन. अंबरने आवाज दिला. सर म्हणत ऑफिसच्या हाऊसकीपिंग स्टाफ सदा आत आले. अरे सदा, तुम्ही? चहाची वेळ झाली. पण नाही सर, चहाला तसा वेळ आहे, पण पाहिजे असेल तर आणून देतो. मी हे पेपर द्यायला आलेलो. स्नेहा मॅडमने दिलेत. म्हणाल्या न्यू रिक्रुटमेंट आहे, तुमच्याशी एकदा बोलून घ्या म्हणाल्या आहेत. हं, असं म्हणत त्यांनी एक पेपर अंबर सरांकडे दिला. हम ठीक आहे का? ती मुलगी आता इथे? हो आहेत. बोलवू का आत? नाही, एक काम करा, तिला माझ्या केबिनमध्ये बसायला सांगा. काय चहा पाणी वगैरे हवं असेल तर विचारून घ्या. मी येतोच. सांगा 5-10 मिनिटात. ठीक आहे सर. आणि तुम्हाला चहा? नाही, मला नको. यांना कुणाला पाहिजे तर बघा. सदाकाकांनी सगळ्यांवरून नजर फिरवली. काहींनी चहाला होकार दिला, काहींनी कॉफीचा सूर ओढला. सदाकाका हसत निघाले. ती मुलगी बाहेर एका डेस्कवर बसून होती. चेहऱ्यावर काहीसं टेन्शन होतं. आपल्या घाऱ्या डोळ्यांनी सर्व ऑफिस निहाळत होती. तेवढ्यात सदाकाका तिथे आले. तरी त्या मुलीच्या ते लक्षात आलं नाही, पण सदाकाकांना ते नवीन नव्हतं. इतक्या वर्षात त्यांनी असे कितीतरी भेदरलेले चेहरे पाहिलेले. ऑफिसमध्ये, या ऑफिसला नवीन म्हणून जॉईन होताना पहिल्या दिवशी अनेक जण असेच चेहऱ्यावर टेन्शन घेऊन ऑफिसकडे बघत असायची. त्यात पहिला दिवस असेल तर मग तर काय बघायलाच नको. मॅडम, हा सर. सर सदाकाकांना याची ही सवय होती. पहिल्या दिवशी ते सर असायचे आणि जसजसे हे न्यू जॉईनर ऑफिसमध्ये जुने झाले की सदूकाका अशी डेस्कवरूनच आरोळी द्यायला आणि चहा, कॉफी, वेअर बिस्किटची डिमांड करायला, काही वेळा हट्ट करायलाही मागेपुढे पाहत नसायचे. पण त्यात आपलेपणा होता. सर नाही, मी सदा. तुम्ही मला सदूकाका म्हणू शकता, पण इथे सगळे मला तेच म्हणतात. तुम्हीही तेच म्हणा की अजून काही नाव द्यायचं का? काकांनी उगाच माहोल थोडा हलका करायला जोक मारला, पण ती भेदरलेली मुलगी काहीशीच मंद हसली. काकांचा हास्यभार अगदीच फुसका नाही झाला, पण बरोबर वाजला पण नाही. सर 5-10 मिनिटात येतीलच. तुम्ही तिथे वाट पाहू शकता. सरांनी तुम्हाला कॅबिनमध्ये बसायला सांगितलं आहे. सरांनी तुम्हाला कॅबिनमध्ये बसायला सांगितलं आहे. हां, ओके, थँक्यू म्हणून ती मुलगी वळली आणि 2 पावले चालून थांबली. ती कॅबिनच्या दिशेने निघाली. पण नेमकी केबिन कोणती? कोणते सर? काहीच तर तिला माहिती नव्हतं. तिने हळूच सदूकाकांकडे पाहिलं. ते हसले आणि तिच्याकडे आले. सॉरी. अरे सॉरी काय? कशाला इतकं टेन्शन घेताय? एकदम मस्त ऑफिस आहे हे. इथला सगळा स्टाफ तर एकदम मस्त आहे. आता माझ्याशी तर झालीच आहे, बाकीच्यांशी पण होईल हळूहळू. बाकी तुम्हाला काही लागलं तर चहा, कॉफी, बिस्किट, झेरॉक्स पेपर, पेन, मार्कर, काहीही. अगदी प्रिंटरचे पेपर संपले तरी तुम्ही मला बिनधास्त आवाज देऊ शकता. काय आवाज देणार सदूकाका? हा प्रगती आहे. आता ती मुलगी थोडी रिलॅक्स झालेली दिसली. इथे केबिन. सर येतील आता. तुम्ही बसा. तुम्हाला काय आणू? चहा, कॉफी? नाही, काही नको. पाणी? हां, पाणी मिळेल का? आता आणतो. बसा तुम्ही आत. सदूकाका निघाले. ती मुलगी कॅबिन निहाळत होती. अचानक काय आठवलं. काका. हां मॅडम, बोला. काय हवंय? काही नाही, पण खूप खूप थँक्यू.
सदा काका सवयी प्रेमाने हसले आणि गेले. हॅलो अंबर सर आत येत म्हणाले. हॅलो सर. ती मुलगी पटकन उभी राहिली. गडबडीत मांडीवर ठेवलेली हँडबॅग घसरली. अरे सीट डाऊन. बी कम्फर्टेबल. सॉरी थोडा लेट झाला. नो प्रॉब्लेम सर. यू मिस. सर आपल्या हातातले पेपर बघत होते. मानसी देसाई सर. अंबर चव्हाण. आय विल युअर मॅनेजर. सो मिस मानसी देसाई, वेलकम टू आवर फॅमिली. थँक यू सर. सो मानसी, व्हॉट कॅन यू टेल मी अबाउट युअरसेल्फ. त्यानंतर मानसीची एक छोटी खाणी इंटरव्ह्यू चाललेलं. अंबर सरांना फक्त बघायचं होतं की ते या मुलीला ज्या माणसासाठी आणि ज्या पोस्टसाठी निवडत आहे त्यासाठी ती परफेक्ट आहे. आणि मानसीचा त्या इंटरव्ह्यूमध्ये पास झाली. तिची निवड योग्य होती. सो मानसी, तू एका ब्रिलियंट माणसाच्या अंडर काम करणार आहेस, पण तो थोडा त्याच्या कामाबाबतीत खूप पर्टिक्युलर आहे. त्यांच्याकडून तुला खूप काही शिकता येईल. सो टेक इट ॲज अपॉर्च्युनिटी ॲज वेल ॲज चॅलेंज आणि गिव्ह युअर बेस्ट शॉट. सदा जरा आत जा. अंबर सरांनी कॉल करून सदा काकांना आत बोलावलं. मे आय कम इन सर. हो यस रोहित, कम इन. सर ही फाईल मानसी. ही इज आवर ब्रिलियंट प्रोडक्ट हेड, व्हेरी टॅलेंटेड मॅन, मिस्टर रोहित पाटील. आणि रोहित, मीट आवर यू जॉयनर मिस मानसी देसाई. हो हाय मानसी. हॅलो सर. वेलकम टू टीम. रोहितच्या चेहऱ्यावर एक वेगळीच वाईट स्माईल आली. मानसीने एक स्माईल दिली, पण तिला काहीतरी विचित्र वाईस आले. सर हा सदा. या मानसी, हे आमचे सदा. यू कॅन कॉल हिम सदा काका. अरे वा, म्हणजे ओळख झाली तर. सदा यांचा डेस्क दाखवा आणि तेजस सरांची भेट घालून द्या. तेजसला मी बोलवलं म्हणून सांगा. सर म्हणजे रोहितला काही बोलायचं होतं, पण अंबर सरांनी त्याला काही वेळ थांब असा इशारा केला. सर तेजस सर आज नाही आले ऑफिसला. तेजस नाही आला. रोहित, हा तो क्लायंट मीटिंगला गेला आहे का? हो या ठीक आहे सदा, मी बोलून घेतो त्याच्याशी. तुम्ही याचा डेस्क दाखवा आणि बाकी स्टाफशी ओळख करून द्या. मानसी, टुडे एन्जॉय युअर डे इन न्यू ऑफिस. या तुम्ही. ओके सर. मानसी आणि सदाकाका गेले. कॅबिनचा दरवाजा बंद झाला. हा रोहित, प्लीज सीट. बोल आता, काय बोलायचं होतं? सर ही मुलगी तेजसच्या अंडर आली का? हो, त्याने तशी डिमांड केलेली आणि वर्कलोड पण खूप वाढलंय. सो बट सर, मी आधी दिलेली ना रिक्वायरमेंट. इट्स डिफिकल्ट टू ट्रॅक एव्हरीथिंग सर. ॲज यू सेड वर्क प्रेशर वाढलंय. सो अरे पण तेजा आहे ना, आणि आपण दिली मॅनेजमेंटला रिक्वायरमेंट. इंटरव्ह्यू चालू आहेत. जसं कोणी अलॉट होईल आपण तुझ्या टीमला असाइन करू. टिल द टाईम यू कॅन मॅनेज. सर बट सर, आपण असं करू शकतो ना, सध्या या मुलीला माझ्या टीमला असाइन करा आणि न्यू जॉईनी आली की आपण तिला तेजसच्या टीमला असाइन करू. धिस गर्ल डोंट हॅव एनी प्रोडक्ट एक्सपिरियन्स. सी इज टोटली फ्रेशर. त्यात तिचं शिक्षणसुद्धा प्रोडक्ट डिझाईनचंच आहे. सो आपण नाही घेऊ शकत एवढी मोठी रिस्क. आपण तिला ज्युनियर प्रोडक्ट डिझायनर म्हणूनच घेतली. तुझ्यासाठी आपण रिक्वायरमेंटच मिनिमम 2 इयर्स एक्सपिरियन्स दिलंय. हां ठीक आहे सर, तुम्ही म्हणालात तर. आता मी काय बोलू? बट यू नो तेजस तो कसा आहे ते. त्याच्या हाताखाली एकही लेडी 6 महिन्याच्या वर टिकली नाही. यस आय नो एव्हरीथिंग. म्हणूनच तिला सिलेक्ट केलंय. ही शांत आहे, डेडिकेटेड आहे, मेन म्हणजे सी इज लिसनर. तेजससाठी अशीच टीम मेंबर पाहिजे. आणि तेजस म्हणशील तर त्याचं पर्सनल लाईफ कसं का असेना, प्रोफेशनली ही इज व्हेरी फोकस आणि डेडिकेटेड. हां ठीक आहे, लेट्स सी एव्हरीथिंग एल्स. यस सर. या फाईल्स आणलेल्या थोडे चेंजेस करून या मॅडम. हे तुमचं डेस्क आणि हा आपला पूर्ण स्टाफ. ॲक्च्युअली पूर्ण नाही तेजस सर, नाही. क्या सदू काका, कोई नई सोनचिड़िया आई क्या? हाँ सर जी. हे अनु सर. हॅलो सर. हाय नेम मानसी. ओ मानसी, नाइस नेम. गॉड से पार्वती, स्ट्रॉन्ग एंड व्हेरी हॉनरेबल नेम. हा आय लाईक इट सर. बहुत अच्छे शायर है. कंटेंट हेड आहे. भाषेवर बराच हातखंड आहे. ओ नाइस. वैसे मोहतरमा, हे कौन सी टीम है? तेजस सर से मिलने बोला है. ओ तेरी, तेजस की टीम में. गुड लक मानसी, एंजॉय द राइड.
सदा आणि अनु दोघे हसले आणि कॅन्टीनच्या दिशेने निघाले. मानसी आपला डेस्क लावत होती. तोच काही स्टाफ तिथे आला. हाय, न्यू जॉईनी. यस मानसी, ज्युनियर प्रोडक्ट डिझायनर म्हणून जॉईन झाले. हो, नाईस. ग्लॅड टू मीट यू. मी तेजा, युअर सिनियर. आय मीन सिनियर प्रोडक्ट डिझायनर. यू विल बी अंडर मी, आय गेस. लेट मी चेक विथ अंबर वन्स. त्यांनी मला तेजस सरांना भेटायला सांगितलं आहे. हो, सो यू आर इन हिज टीम. नाईस, कॅरी ऑन. भेटूच. आफ्टर ऑल वी आर इन सेम टीम. तेजस टीम. तू नाही ना भेटली अजून तेजसला? नाही. आय गेस ते आज सुट्टीवर आहे. भेटतील लवकरच. तेजा एक वेगळी स्माईल देत निघून गेली आणि तिच्यासोबतच्या दोघी तिघी पण जणू काय कुणाची तरी खूप मोठी फजिती होणार आहे अशा अविभावात हसल्या. ह मॅडम, अशा इथे का बसल्यात? सदाकाकांनी कॅफेटेरियात चेहरा पाडून बसलेल्या माणसेला विचारलं. मी तुमच्या डेस्कवर तुमचा संसार मांडून आलोय. तुमची डायरी, तुमचा पेन, कॉफी मग, वॉटर बॉटल आणि हो तुमचा डिझाईन पॅड आणि डिझाईन पेपरसुद्धा. अजून काही हवे असेल तर सांगा. तेजस सर, ते तर आज नाही भेटणार. आतून ऑफिस एरियामधून फोन बेलचा आवाज येत होता. काही वेळ वाजून कट झाली. काका, मला खूप टेन्शन येतंय हो. सगळ्यांनी तेजस सरांच्या नावाने घाबरवलं मला. इतके डेंजर आहेत का ते? डोंट वरी मॅडम, उद्या भेटाल ना त्यांना तेव्हा कळेल. म्हणजे तेवढ्यात पुन्हा फोन बेल वाजली आणि एक जण बाहेर आली. ए मानसी, तुझ्या डेस्क फोन वाजतोय माझा. मानसी धावत धावत आपल्या डेस्कवर गेली आणि अगदी शेवटच्या बेलला तसाच धापा टाकत फोन उचलला. हॅलो, मानसीने कसंच म्हटलं. हॅलो मिस मानसी. यस, हॅलो, तेजस हियर. ते नाव ऐकूनच मानसीच्या छातीत धडधड वाढली. मगाचपासून या माणसाच्या नावानेच इतकं घाबरवलंय आणि त्याचं माणसाचा आता फोन, त्यात त्याचा आवाजही एकदम फॉर्मल. पण मानसीच्या सौम्य कानाला आणि स्वभावाला तो जरा रुसच वाटत होता. हॅलो मिस मानसी. यस सर. I hope your onboarding process has been completed today. You settle down for rest of your day. We will meet tomorrow. 10 AM sharp. Okay sir, I will there by 9:30. Oh, okay, no problem. See you. फोन कट. मानसी आपल्या खुर्चीत बसली आणि जणू काय एका मोठ्या संकटातून बाहेर आली अशी नुकताच सदाकाकांनी आणून ठेवलेल्या बॉटलमधून गटागटा पाणी पिऊ लागली. आता वाट पाहायची होती उद्याची. ज्याच्या नावाने इतकी दहशत निर्माण केली त्या तेजस सरांना भेटायची. धन्यवाद. अशाच कथा आपल्याला आवडली असल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.